नाशिक महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी टिळकवाडी या ठिकाणी असलेल्या रामायण या महापौर निवासस्थानी विधिवत गृहप्रवेश करत आपल्या कार्यकाळाची जोरदार सुरुवात केली. अभिजित आडके आणि महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीनं सत्यनारायण महापूजन संपन्न झालं. कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या मंगलविधीनंतर महापौरांनी तातडीनं शहरातील प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले असून लवकरच मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता, वाहतूक यांसह मूलभूत समस्यांवर कठोर आढावा घेण्यात येणार असल्याचं महापौरांनी स्पष्ट केले. याबरोबरच विशेषतः सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कामांचा सखोल आढावा घेत नियोजनबद्ध वेळेमध्ये काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पदभार स्वीकारला आहे. आपण जसं कामाची सुरुवात, शुभकार्याची सुरुवात पूजेने करतो, आपल्या कार्यालयाचं महापौर कार्यालय आणि रामायण निवासस्थान या दोन्ही ठिकाणचे यथोचित असं पूजा करण्यात आलेली आहे विधिवत, आणि आजपासून कामाला सुरुवात केली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार सगळ्यांना तीर्थप्रसादासाठी आमंत्रण दिलं आहे आणि आजपासून कामाला सुरुवात केली आहे. प्राधान्य काय राहणार आहे? प्राधान्य जसं मी तुम्हाला सांगितलं की 100 दिवसाचा जो ॲक्शन प्लॅन आहे तो आम्ही लगेच सुरू करत आहोत, आणि जी महत्त्वाची कामं आहेत ते फील्डवर जाऊन तुम्हाला आता कळेलच की व्हिजिट्स करतो आहोत, आणि ह्या 100 दिवसांमध्ये प्रत्येक प्रभागनिहाय एक व्हिजिट होऊन कुंभमेळ्याच्या देखील कामांचा एक रिव्ह्यू घेणार आहे, आणि त्याच पद्धतीने प्रत्येक प्रभागाची निकट जाणून सगळे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार आणि नागरिकांचे जे काही सजेशन्स असतील त्यांना सोबत घेऊन आपण तिथल्या कामांची पाहणी करून दर्जेदार काम कसं कुंभमध्ये करता येईल हे या निमित्ताने आम्ही पाहणार आहोत. अधिकाऱ्यांसमवेत बैठक या आठवड्यात सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक म्हणजे विषय असा आहे की एक ब्रीफिंग घेतलं आहे. त्या कामानिमित्ताने तुम्हाला माहिती आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये अधिकारी हे ॲडिशनल पोस्टवर नेमलेले आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांची फार कमतरता आहे. त्याचबरोबर काही इंजिनियर्स देखील कमी आहेत. पण जेव्हा आम्ही दौरे करतोय तेव्हा अर्थातच आम्ही सगळ्या अधिकारी वर्गांना त्या विभागातल्या आणि त्या प्रभागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबतच मी तो दौरा करणार आहे, आणि तेव्हा सगळ्यांना बरोबर घेऊन सूचित पण करणार आहे. एक इंट्रोडक्शन, ही काय महानगरपालिकेची पहिली टर्म नाही आहे, त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांची ओळख आहेच. फक्त जे नवीन प्रशासनाने नियुक्त केलेले अधिकारी आहेत, जे कुंभसाठी स्पेशली आले आहेत, त्यांची देखील ओळख झाली आहे. या निमित्ताने प्रत्येकाला फील्डवर जाऊन कामाचे निकष जे काही ठरलेले आहेत त्याप्रमाणे काम होते की नाही हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. महापौरांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील मान्यवर लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर भाजपसह विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, माजी आमदार बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, बाळासाहेब आहेर, भाजप गटनेते श्याम बडोदे, ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, सुधाकर बडगुजर, दिनकर पाटील, मच्छिंद्र सानप, भगवान दोंदे, रुपाली नन्नावरे, योगेश गाडेकर, राजेंद्र महाले, भाजप पदाधिकारी गिरीश पालवे, रश्मी हिरे, रोहिणी नायडू यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.